काय बोलले ते आतापर्यंत? काही नाही, बोलणं झालं आहे त्यांचं. हां. म्हणजे मेसेज आला होता त्यांचा. आता मी त्यांना मेसेज केलेला आहे. मैं कॉल करता हूँ, कॉल रिसीव करो मॅडम व्हॉट्सअपवर. व्हॉट्सअपवर बोलतात, पण आपण कॉल जर झाला बोलणं तर झालं. त्याच्या आधी ते बोलले ते काही ते 10,000चा डी डी बनवायचं म्हणे, पाठवायचं म्हणे त्यांच्याकडे. 10,000चा डी डी? हां, डी डी बनवायचं आणि पाठवायचं म्हणे. हां हां. हां, तर मग आपण डायरेक्ट इनिशियल पाठवायचं म्हणे. आणि ते बोलले होते मला, मग त्यांचं आहे ना. डी डी बनवायला लावला त्यांनी, किंवा इनिशियलच्या अकाउंटला टाकायचं बा असं. म्हटलं डी डी बनाना पडेगा क्या, दूसरा कुछ नहीं मैंने पहले इनिशियल के अकाउंट पे भी डाला तो भी चलेगा असं. इसके तो बोले डायरेक्ट इनिशियलच्या अकाउंटला पण टाकलं तर चालेल ना. काय नाव यांची? प्रियांका? प्रियंका मॅडम नाव आहे, फक्त त्यांचं सरनेम नाही माहिती. शर्मा का काय ही कसं आहे, हे आपल्यासारखं सेंटर आहे यांचं. आपण यांना देतो ॲडमिशन आणि हे ते तिकडे पाठवतात. पण डायरेक्ट युनिव्हर्सिटीची नाही, हां. तिच्याकडे 3-4 युनिव्हर्सिटी. नुसती मोनाड आहे असं नाही, मोनाड आहे, कलिंगा आहे, तसं आपण करतो समजा. आपल्यावरती ते आपल्या याच्या लेवलला आहे. त्यांचा कॉन्टॅक्ट युनिव्हर्सिटीची, म्हणजे ते युनिव्हर्सिटीने त्यांना आपण केले. ते आता मी कसं आहे समजा सब सेंटर मी सब सेंटर आहे समजा, त्यांचं मेन सेंटर आहे असं असं आहे. आपण त्यांना ॲडमिशन देतो ते दुसरीकडे, म्हणजे ते युनिव्हर्सिटी त्यांच्याकडे असे 3-4 युनिव्हर्सिटी आहेत. बरोबर. आपण डायरेक्ट कॉन्टॅक्ट नाही करू शकत नाही, कारण प्रत्येक युनिव्हर्सिटी सेंटर घ्यायला भरपूर खर्च आहे. त्याच्यामुळे आपण त्यांच्याकडे आहे का मग सेंटर? कारण की ते मग बरोबर काम तरी करून दे. त्यांना म्हणा RTIचे रिप्लाय देऊन दिलं असतं तर म्हणजे आम्हाला इतका त्रास झाला नसता ना. तेच 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 बोलणं करायचं. कारण की सर बघा, आता 1 वर्ष व्हायला येऊन गेलं त्याला. आपण सगळं करू ना आपण, आपल्याला जे आहे ना आपल्याला वेगळंच करायचं आहे ते. हे बघा, जे संभाषण झालं ते पण तुम्हाला दाखवतो. कैंडिडेट को ज़्यादा परेशानी है तो जाए यूनिवर्सिटी पर अप्लाई करके जो जो करना है वो कर सकते हो. हां, और RTI का रिप्लाई नहीं देती यूनिवर्सिटी, मग मी त्यांना तुम्ही पाठवा ना, ते पाठवलं त्यांना. कैंडिडेट यूनिवर्सिटी में जाकर आए हैं, डिग्री सर्टिफिकेट का फॉर्म फिलअप कर दिया है, यूनिवर्सिटी ने कुछ भी रिप्लाई नहीं दिया है. वो सर सगळ्यात महत्त्वाचं तिकडे काय झालं, पेमेंट त्यांनी कॅश घेतलं, बरोबर आहे, आणि त्याची रिसिप्ट पण दिली नाही. सरळ ते तोंडावर नाही म्हणतात. आणि तुम्ही म्हणतात ना की तुम्हाला जो रिप्लाय पाठवला आहे वगैरे, ते तर गाझियाबादनं आलंय, ते गाझियाबाद तिकडनंच येतं, युनिव्हर्सिटी तिकडची तिकडनंच येतात ना म्हणे. प्रत्येक युनिव्हर्सिटीला एक पोस्टल हे असतं, हा ना, मग पोस्टल सर्व्हिस असते. पोस्टल सर्व्हिस असते. ऐका माझी गोष्ट. आणि त्यांना त्यांच्या एनव्हलपमध्ये, युनिव्हर्सिटीच्या एनव्हलपमध्ये सगळं व्यवहार करावं लागतं विथ आउटवर्ड नंबर. असं तर म्हणजे कोणी पण साध्या एनव्हलपमध्ये तुम्ही अप्लाय केलं तिथे, बरोबर आहे. त्यांनी काही दिलं नाही ना. हा ना, तुम्ही अप्लाय केल्यानंतर तुम्हाला घरच्याच ॲड्रेसवर आलं ते. घरच्या ॲड्रेसवर आलं, पण आता तर युनिव्हर्सिटी नाही आलं ते. मी युनिव्हर्सिटीला आपण तुम्ही ऐका ना केल्यानंतर साहेब, आलं ते. मी युनिव्हर्सिटीला अप्लाय केलेलं आहे, याचे प्रूफ माझ्याकडे काही आहे. तुम्हाला त्यांनी दिले असेल काहीतरी? काहीच नाही दिले. म्हणजे तुम्हाला फॉर्म भरल्याचं तर तुमच्याकडे तुम्ही फोटो काढला होता ना? फोटोला काही इम्पॉर्टन्स आहे का साहेब? फक्त त्याच्यावर माझी सिग्नेचर आहे, त्याला काय इम्पॉर्टन्स आहे? त्यांचा काही सिक्का असेल त्याच्यावर, त्यांची सिग्नेचर असेल तर काहीतरी व्हॅल्यू प्राप्त होते त्याला. मी जे फॉर्म भरून दिलं त्याचेच फोटो काढून दिले त्यांनी, त्याला काही इम्पॉर्टन्स नाही ना लिगली. पण त्यांना रिप्लाय द्यायला प्रॉब्लेम काय आहे RTIला? काम तुम्ही बरोबर केलंय ना म्हणा, मग फक्त यांनी आता मला जी प्रोसिजर नाही आत्ता सांगितली मला. तुम्हाला जेव्हा बोललो ना तेव्हा सांगितलं, म्हणे डी डी बना के भेजना पडेगा, मैं कोशिश करती हूँ, मला बोलले. म्हटलं क्यों नहीं रिप्लाई दे रहे? म्हटलं नाही बरे एक काम करू, मैं पूछती हूँ. मग त्यांनी विचारलं, मग ते बोलले की डी डी बनवून पाठवला जायचा. अरे डीडी ठीक आहे, डीडी पण आपण बनवून पाठवून देऊ त्यांना. डीडी बनवून पाठवलं तर येईल ना. मग 10,000 काय, मी 36,000 खर्च करण्यासाठी तयार आहे.
ऐका ना माझी गोष्ट ऐका. आपल्याला जे आवश्यक आहे ते हा मी जे आवश्यक आहे तेच सांगतो, पण जे मार्ग बरोबर पाहिजे त्या मार्गाने पाहिजे. मग तुम्ही डीडी सांगणार ठीक आहे, मी डीडी बनवून पाठवून हो ते देईन. येईल ना तुमच्या. मला रिसिप्ट देणार का ते की भाई डिग्री व्हेरिफिकेशन साठी यांनी दिलेलं आहे, फी दिलेली आहे. ते भरून घेऊ आपण. मला तर रिसिप्ट तरी पाहिजे, आणि जर रिसिप्ट देत नसतील तर मग मला WES च्या मेथडने मग द्या सगळे डॉक्युमेंट्स. फॉर्म का फोटो मागा लीजिए, तुम्ही तो फोटो पण तुम्ही पाठवता मला वाटतं. फॉर्म भरला असेल तुम्ही तिकडे. तो फोटो त्याला पाठवा. व्हॅल्यू नाही ना साहेब, काहीतरी म्हणजे कोण घेतोय काय, त्याचे नाव, सिक्का, डेसिग्नेशन, तो पेमेंट की कोणी घेतलं, काय दिलं ते, काय काहीतरी पाहिजे की नाही त्याला. यूनिवर्सिटी का है सर, गाजियाबाद ये लगता है ना, लेटर के लिए बात करती हूँ. नाही गाजियाबाद नाही लगता है, हापूर लगता है. पोस्ट आहे तिकडे, म्हणजे सब पोस्ट पण नाही आहे, पोस्ट आहे, पोस्ट ऑफिस आहे तिकडे. पिनकोड आहे ना साहेब तिकडे. आपको बताऊंगी सर, कोशिश कर रही हूँ कि हो जाए, बाकी जो उसका वेरिफिकेशन फीस होगा वो देना होगा सर. ठीक आहे. नाही लिहून पाठवा ना, WES मेथडने त्यांना WESने व्हेरीफाय करून द्या. मग तुम्ही RTIचे रिप्लाय नाही देते, मग WES तरी पण द्या ना मला. आता WS काय मानले, मी तर पर्यंत ऐकते. तेच तसं तुम्हाला माहित नाहीये या फील्डमध्ये तुम्ही काम करतायत तरी पण. नाही ना, WS काय मानले अजून काही कोणी केलं नाही. हे बघा, आपण स्टुडंट तुमच्या जो युनिव्हर्सिटीमध्ये हे करतो, सगळे डॉक्युमेंट्स तिकडे युनिव्हर्सिटीच देते, मान्य आहे मला. पण युनिव्हर्सिटी केव्हाही पळ काढते. तुम्हाला विश्वास नसेल, RTI मध्ये येतं की नाही येतं सगळं तुम्हाला मी दाखवून देतो. ते RTI मध्ये येते की नाही येते, सगळी स्टडी झालेली आहे माझी. आणि मी एक RTI नाही लावलेलं साहेब, आतापर्यंत खूप RTI लावलेले आहे मी. MSc SEBI ला पण लावलेले, परिवहन मंडळाला पण लावलेले, सगळं काय केलेले, युनिव्हर्सिटीला पण लावलेले, धन्वंतरी मेडिकल कॉलेजला पण लावलेले, सगळं काय केलेले. इकडे युनिव्हर्सिटीकडून रिप्लाय पाहिजे ना. हा हे बघा, मी काय विचारलं, तुमचं मी काय म्हणतो, I have completed my MBA Finance Management from this university in year 2019 to 2021. Wide enrollment number means register number. I want to verify if these detail match with your records. These details exist with your database. फक्त इतकंच मला पाहिजे की इम्रान सैफुल्ला शेख, सन ऑफ सैफुल्ला कासम शेख, एनरोलमेंट नंबर, MBA फायनान्स या इयरमध्ये हा रेकॉर्ड आमच्याकडे अवेलेबल आहे. मला व्हेरिफिकेशन नको, डिग्री व्हेरिफिकेशन वगैरे ते सगळं नको, फक्त याचे रिप्लाय पाहिजे, आणि ते पण ऑथेंटिक RTIच्या अंडरमध्ये. एवढंच आहे ना, पूर्ण मेसेज करून पाठवून द्या. हो मी हे पण पाठवलं आहे, मला वाटतं तुम्ही बघा असेल तुमच्याकडे. मग काय झालं ते अननेसेसरी, आता माझं टाईम गेलं, मग मला ते फर्स्ट अपीलमध्ये जावं लागलं. हे सगळे मला नको आहे. आता तुमच्या नॉलेजसाठी सांगतो सर, हा पूर्ण केस वाचा. सेंट्रल इन्फॉर्मेशन कमिशन, हा मुद्दा इन्फॉर्मेशन कमिशनकडे गेलेला आहे, आणि ह्या इन्फॉर्मेशन जे हे RTI मध्ये येत नाही, मग तुम्ही मला सेंट्रल इन्फॉर्मेशन कमिशन तुम्हाला ऑर्डर कसे करते? मोनाड युनिव्हर्सिटीला व्हाईस चान्सलर मोनाड युनिव्हर्सिटी, रजिस्ट्रार मोनाड युनिव्हर्सिटी. अहो मग क्लिअर इन्फॉर्मेशन कमिशन आहे ना साहेब. म्हणजे RTI जेव्हा आपण लावतो ना, त्याची बेसिक लेवल म्हणजे त्या डिपार्टमेंटच्या PIO, त्याच्यानंतर फर्स्ट अपील होते. फर्स्ट अपील म्हणजे त्या डिपार्टमेंटच्या हेड, आणि तिकडे पण नाही झालं तर मग सरळ इकडे कमिशनरकडे जातात, कमिशनरकडे. ही सर्वोच्च RTI मध्ये हे असतं. तर हा मामला तिकडे गेलेला आहे. ह्यांनी जो ऑर्डर केलेली ती कुठे कुठे गेलेली बघा. CPIO म्हणजे सेंट्रल पब्लिक इन्फॉर्मेशन ऑफिसर, RTI सेल, RTI गव्हर्नमेंट ऑफ इंडिया, राईट. मग श्री अनिल कुमार करून आहे. मग व्हाईस चान्सलर मोनाड युनिव्हर्सिटी, रजिस्ट्रार मोनाड युनिव्हर्सिटी. ते सांगूच शकत नाही की आम्ही RTI मध्ये येत नाही, कारण की मग त्यांच्यावर जर मी केस केलं, मग 25% त्यांची फीस कमी होणार प्रत्येक स्टुडंटची, तितकं रेव्हन्यूमध्ये त्यांना लॉस होणार. त्या लफड्यात मला पडायचे नाही. मला फक्त ते 2 लाईन आहे ते कन्फर्म करायचे, बाकी कशाला. आणि ह्या केसमध्ये जर तुम्हाला स्टडी करायची असेल तर हा केस वाचा. त्यांना म्हणा, हे जे आहेत पवन कुमार गुप्ता, यांचा केस काय होता माहिती आहे का तुम्हाला? कशी युनिव्हर्सिटीने हात मागे घेतले होते? नाही ना, हा खूप फेमस केस आहे कमिशनकडे. मोनाड युनिव्हर्सिटीचा हा फेमस केस आहे. दिलेली
बॅकडेटेड डिग्री परत घेतली युनिव्हर्सिटीने, दिलेली बॅकडेटेड डिग्री परत घेतली त्यांनी. हे सगळं याच्यामध्ये तुम्ही वाचा, वाटल्यास तर हा केस वाचा तुम्ही. हेलो, गुड इवनिंग सर. कुछ नहीं सर, ज़रा बात करने का था. वो मोराना यूनिवर्सिटी का आपने काम किया था ना, एमबीए का. मैडम बोले सर से बात कर लो. हाँ, ज़रा बात करो. हेलो हेलो, हाँ गुड इवनिंग सर. सर मुझे आगे मतलब सेवी में रजिस्ट्रेशन वगैरह करना है, सब कुछ करना है, तो मुझे कुछ ना कुछ एक कंफर्मेटरी एविडेंस चाहिए. और इसके लिए मैंने आरटीआई फाइल किया था. आरटीआई में मुझे सिर्फ यही चाहिए था आंसर कि ये हमारे डेटाबेस में ये डेटा एग्जिस्ट करता है. सर मैं क्या कह रहा हूँ, वेरिफिकेशन में प्रॉब्लम नहीं है तो आरटीआई का छोटा सा रिप्लाई देने में क्या प्रॉब्लम है. सर कैसे हो सकता है, नहीं नहीं सर, उत्तर प्रदेश के नोटिफिकेशन से आपकी यूनिवर्सिटी बनी है तो कैसे नहीं आ सकती है. और फिर अनिल कुमार गुप्ता के केस में आपको, सर नहीं नहीं सुनिए ना, मेरी बात सुनिए. पवन कुमार गुप्ता के केस में फिर सेंट्रल इंफॉर्मेशन कमीशन ने मोनाड यूनिवर्सिटी को क्यों नोटिस दिया, अगर नहीं आती है तो क्यों ऑर्डर किया, क्यों उनको आंसर देना पड़ा फिर. या तो फिर सर यूनिवर्सिटी नहीं दे रही है, इसीलिए तो हम प्यार से आपसे बात करके रिक्वेस्ट कर रहे हैं कि भाई यूनिवर्सिटी को सिंपल आंसर देने लगाइए. क्योंकि क्या है पता है क्या, वहाँ पे डिग्री लेने आप भेजते हो, वो कैश में पेमेंट लेते हैं, कोई रिसिप्ट नहीं देते. अब रिसिप्ट नहीं दी तो हमारे पास में क्या एविडेंस है कि हमने यूनिवर्सिटी में अप्लाई किया था और बाद में डिग्री आई है. क्या क्या ये नहीं हो सकता है कि हमने वहाँ जाके पोस्ट कर दिया डुप्लीकेट छाप के. हमारे पास तो कोई प्रूफ ही नहीं है ना साहब, इतना सब करके. नहीं सर, जो आपने करवाए होगे ना सर, वो यूनिवर्सिटी के माध्यम से करवाए होगे, गवर्नमेंट के माध्यम से हुआ है क्या, मुझे वो बताइए. चलिए ठीक है, गवर्नमेंट के माध्यम से नहीं हुआ है तो अगर आप मुझे डब्ल्यूईएस के माध्यम से भी करके देंगे ना तो मैं वो खर्चा करने के लिए भी तैयार हूँ. हाँ जी. वे- हाँ बिल्कुल. चलिए ठीक है, मैं वेज का, सुनिए ना, मैं वेज का फी मैं खुद ही करूँगा ना सर, इसको उसको क्यों दूँ मैं. सर ट्रांसक्रिप्ट मुझे सुनिए, दो दो कॉपी में चाहिए, और यूनिवर्सिटी के एनवोलप में, और यूनिवर्सिटी का जो पोस्टल कोड है वहीं से पोस्ट होना चाहिए वो, तो ही उसको डब्ल्यू भी कंसिडर करेगा, वरना नहीं करेगा, वो रिजेक्ट कर देगा. ये बात मैं आपको ध्यान में दिला देता हूँ. हाँ तो ठीक है साहब, आपके पास में हो गए प्रूफ, मुझे मुझे इस कंडीशंस पे आप करवा दीजिए डब्ल्यू का काम. चलिए ठीक है, डब्ल्यू के माध्यम से करता हूँ मैं. जी. वो वो अच्छा ठीक है, आपने जो आप हाँ हाँ, बोलिए ना.
हम्म। अच्छा, उसका 10,000 की डीडी, 10,000 की रिसिप्ट मिलेगी हमें? बिल्कुल, वो डीडी तो बनाए गए, यूनिवर्सिटी के नाम से ही बनाए गए, यूनिवर्सिटी को ही भेजेंगे, मगर वो पेमेंट जो मिला आपको उसका रिसिप्ट तो मिलेगा कि नहीं हमें? सर तो फिर ये कैसे, ये तो फिर फर्जी मामला हो गया ना साहब, अगर आप ये कह रहे हो कि रिसिप्ट कोई नहीं देती यूनिवर्सिटी तो। यूनिवर्सिटी में तो यूनिवर्सिटी ने पेमेंट लिया तो उनको रिसिप्ट देने में प्रॉब्लम क्यों है सर? क्या प्रॉब्लम है? पेमेंट तो लिया ना। सर सर मैं यही कह रहा हूँ कि करंट सेशन में जब होता है तो यहाँ पे तो हमको, जब आप बैकडेटेड दे रहे हो तो आपने, सर इसकी वैलिडिटी इक्विवेलेंट टू करंट ही बोल के दिया गया है ना। इसका इसका वैलिडिटी इक्विवेलेंट टू करंट, जैसे आप करंट कर रहे हो वही हिसाब से दिया गया ना। अगर हमको अगर काम चलाओ काम ही करना होता तो फिर इतना खर्चा भी हम नहीं करते ना साहब। हाँ जी। सर कंफ्यूजन में नहीं है, मैं बहुत बहुत ज़्यादा डीप स्टडी कर चुका हूँ, कंफ्यूजन बिल्कुल नहीं है, मुझे क्लैरिटी बहुत है, इसके लिए पूछ रहा हूँ। कंफ्यूजन में आप हो सकते हो, आपको क्लैरिटी नहीं हो सकती सर। त्यांना सांगा किंवा आम्हाला मला रिप्लाय आला पाहिजे. मुझे सिर्फ, मुझे सुनिए ना, मुझे सिर्फ आरटीआई का जवाब, आप अगर 10,000 बोलते हो ना, हेलो, आप 10,000 बोलते हो, मैं वो फी पे कर देता हूँ, मगर मुझे आरटीआई का जवाब दे दीजिए फिर। हम्म, ठीक है। आरटीआई का जवाब आ जाएगा उसमें, चलिए ठीक है फिर। ठीक है, अगर ये होता है, मुझे आरटीआई का जवाब मिल जाता है ऑथेंटिक सोर्सेस से तो बहुत अच्छी बात है, मगर आरटीआई का जवाब चाहिए साहब। वहाँ से ऐसा नहीं पता चला कि हमको किसी ने किसी ब्लैंक लिफाफे में गाजियाबाद से भेज दिया, वैसा ना हो उसमें प्लीज़। ठीक है, चलिए मैं करता हूँ, डीडी बना देता हूँ। ठीक, ओके। हेलो. हाँ, कुछ नहीं, उनका जो है ना खाली वेरिफिकेशन होना होता है, जो भी है ना उधर से रिप्लाई आना होता है यूनिवर्सिटी से, नहीं क्या मैंने जो भेजा है उसका. ओके. अच्छा, आपका है क्या? ओके ओके चलिए. हाँ, प्रॉपर प्रॉपर लेटर भेजने बोलो यूनिवर्सिटी की तरफ से, यूनिवर्सिटी के लिफाफे में आना चाहिए, नहीं क्या. ये कैंडिडेट ऐसा ऐसा है, ऐसा ऐसा ये इसने किया है, ये लोगों ने. हाँ, ठीक है. ओके सर. मॅडमने बोलत जास्त, तिने त्याचा नंबर द्या सर सेवा. है कौन है सर, कौन है? हे आपलं एज्युकेशन बोर्ड म्हणून आहे त्यांचं. एजुकेशन वर्ल्ड। हां, तर मग त्यांचं फर्म आहे ती मॅडम, तिथे येते वाटतं, हां, आणि तिथेच मला जास्त कॉन्टॅक्ट असतो. यांचं नाव काय आहे? यांचं सरांचं नाव? ह्या व्यक्तीचं नाव नाही माहिती मला. मला यांच्याशी जास्त कॉन्टॅक्ट नसतो मला. हं, फर्स्ट टाइम मी तुमचं बोलणं करून दिलं, कॅन्डिडेटशी बोलत नाही ते. हं, कैंडिडेट आप ये करने का हम क्या चाहिए ना, हम आपको रिप्लाय देंगे. त्यांच्याशी बोलत नाही, पण मी त्यांना रिक्वेस्ट केली म्हणून तुमच्याशी बोलत नाही. फर्स्ट टाइम एवढ्या दिवसात, फर्स्ट टाइम, नाही तर कॅन्डिडेट कोणाशी बोलत नाही ते. नाही सर, थोडं सांभाळून करा तुम्ही पण, ॲटलिस्ट ठीक आहे, कोण. ते बोलले ना आपल्याला, नाही त्यांनी मला गॅरंटी घेतली, त्यांनी मला सांगितलं म्हणून तर मी केलं ना, नाही तर आपण करतच नाही अशी कामं. पहिली गोष्ट त्यांनी कारण मला की सांगितलं, कुछ भी कलिंगा टेंशन नहीं बोले. अभी आप कलिंगा का देखो, वेबसाईट देखो ना कलिंगा का, तिकडे क्लिअर दिलेलं आहे आरटीआई लागू आहे, कलिंगाला लागू आहे. हां, कलिंगाला नाही, अहो कलिंगाला तर मला बोलतच नव्हतं.
कलिंगाला लागू आहे. पण तुम्ही काय हे यांना जवळ आहे पण म्हणा आपल्याला बा. येण्या जाण्यासाठी सोयीस्कर आहे. हा, आणि ते काय आहे, कलिंगाची तरी मॅडम आपली एकदम जवळची होती ती. छत्तीसगड आणि झारखंड आहे ना तिकडे इतकी- थोडं म्हणजे इतकी- चिटिंग पण जास्त होते म्हणून नाही, ते नाही, म्हटलं काहीच नाही. नको. तुम्ही कसं पण तिथे हे केलं ना, ती मॅडम आपल्या एकदम डायरेक्ट म्हणजे ती जी मॅडम होती ना शिल्पा खुराना म्हणून, ती मॅडम आपल्या डायरेक्ट कलिंगाची होती. अच्छा. म्हणून मी तुम्हाला सांगतो पण तुम्ही नाही हो हे जवळ पुढे आपल्याला म्हणून नाही तर तुम्हाला सांगतो 2-3 वेळा तुम्हाला बोललो म्हटलं ती मॅडम कलिंगा चांगलं आहे. ती मॅडम आपले डायरेक्ट कॉन्टॅक्ट होता. हे तरी यांचा कॉन्टॅक्ट तिकडे आहे थ्रू आहे बरोबर आहे. यांची फीस काढतात हे तिकडे पाठवतात हे करतात. हो ते तर समजले आपल्याला. हा, म्हणजे आपलं आपलं हे नाही आपल्याला काय आहे, तिचा कॉन्टॅक्ट डायरेक्ट होता आपल्याकडे. RTI वगैरे. कलिंगाचं असेल ना कलिंगाचं ते नाही आहे कलिंगाचं. बताओ मैं दिखाता हूँ. डॉक्यूमेंट वेरिफिकेशन भी है और नीचे फक्त तुम्ही जे जे पाठवणार ना बरं का हा, हो. त्याची एक कॉपी मला पाठवा बरं का. ठीक है ना. मी लगेच त्यांना पाठवून देईन. है इसमें RTI है. तर सर ही पण प्रायव्हेट युनिव्हर्सिटी आहे. हिला अप्लाय होतं मग मोनाडला होत नाहीये का? नाही मॅडम माहित नसेल कदाचित नाही ते लबाडी करतायत मोनाडवाले. कारण की मग नाही, जेव्हा नाही. कमिशनकडे जाऊन आपण ही- मग तेव्हा ही सगळं मोनाड देतात. युनिव्हर्सिटीची कोणीच नाही. ही जी मॅडम केली असेल मोनाड युनिव्हर्सिटी कोणीच नाही. फक्त आता त्यांच्याकडे कसं ऑप्शन असतो. एक युनिव्हर्सिटी माझ्याकडे कलिंगा आहे समजा मोनाड आहे अशी ही युनिव्हर्सिटी नाही निवडली. पण हे ऍडमिशन काय करतात हे उचलून तिकडे देतात. बरोबर आहे. ते सगळं लक्षात असं आहे. आहे ते मोनाडमध्ये म्हणजे देतात की ते. ऍक्च्युअली पर्सन नाही आहे मोनाडचे. हो हो. आणि पण मोनाडमध्ये त्यांचा पण contact तिथे बघा आहे. मोनाडमध्ये पण काय झालंय सर आता. आणि कलिंगाचं जे तुम्हाला म्हणत होतो ती बाईचं हा. ते शिल्पकला ती डायरेक्ट तिथे होती. ओके. आणि ती डायरेक्ट तिथे होती म्हणजे काय जे असेल तिला विचारलं तिने तिला तिच्याशी कॉन्टॅक्ट होता आपला डायरेक्ट मध्ये कोणीच नव्हतं. असं 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 ते होतं आपलं. मी कलिंगा का नाही म्हटलं की हे पण तिकडे क्लिअर करू आपण काही येणं जाणं तिकडे काही टेन्शन खूप घेऊ नका हे पण क्लिअरच करू आपण काही अडचण नाही. खर्च खूप होते सर. अगोदर 1.16 गेले आपले. 16,000 मला दिल्ली येण्या जाण्यासाठी आणि तिकडे मग ते नाही, तुमचं मायग्रेशन ते- वगैरे ते तसं घेतलं तुम्हाला ते त्याच्यासाठी. satisfaction इथून पण झालं असतं पण तुम्हाला ते जायचं होतं म्हणून पण तरी पण जाऊन पण तो उपयोग नाही. त्यांनी दिलं नाही ना तसं. हा मग ते पोस्टर आलं ना तुम्हाला पोस्टरच पाठवलं ते सगळ्यांना. ठीक आहे. त्यांनी गॅरंटी घेतली ना आपल्याला टेन्शन नाही करू. ते मला बोले मैं अगर कुछ भी होता है तो मुझे बोलो बोले कोई टेन्शन नाही. पण आता मग आपण काय केलं आता फर्स्ट अपीलला पाठवलं आहे. ते पण तुम्हाला पूर्ण पाठवून देतो मी. फर्स्ट अपील मोनाड युनिव्हर्सिटी हे पूर्ण पाठवून देतो मी या प्रकारे. आता तुम्ही काय करा आता जी प्रोसिजर सांगितली मी तेवढी करा सिंपल. तर डीडीचं पण मला कॉपी पाठवून द्या. हो. पाठवून द्या. पण आता बघा RTI गेलं ना सर तर फर्स्ट अपीलची रिप्लाय देऊन द्या मग मला. विषय संपला. आता बघा, मी आता ते काही सांगू शकत नाही. आता जे नवीन करू ना आपण नाही आता त्यांनी काय बोलले की हो तुम्हाला जे लेटर पाठवले तुम्ही जे युनिव्हर्सिटीला पाठवलं ना लेटर त्याचं उत्तर देतो आम्ही. मग मी काय बोलले पाठवलं का ते तसं? हा तसंच बोलले ना. हा, ठीक आहे, द्या मी ना. मी RTI तुमचं पाठवलेलं बोलणार, आहे. काय माहित नाही मला हो. ते द्या ना तुम्ही. तेच बोलले ना मी RTI पाठवलेलं आहे. त्याची रिप्लाय द्या मग. लेट तर लेट. कारण की तो लेट झालेला आहे त्याची एक्सपायरी झालेली पण ह्याची एक्सपायरी आहे ना अजून. हा 45 दिवस एक्सपायरी याची. तुम्ही याची रिप्लाय द्या म्हणजे टेन्शन संपलं. फर्स्ट अपील जी केलेली आहे कारण की आता जे मोनाड युनिव्हर्सिटीचं पब्लिक इन्फॉर्मेशन ऑफिसर कोण आहे रजिस्ट्रार आहे. फर्स्ट अपीलेट ऑथॉरिटी कोण आहे व्हाईस चान्सलर आहे. म्हणजे आता तिकडे लक्ष नाही दिलं म्हणून आपण व्हाईस चान्सलरला पाठवलं. ठीक आहे मला मग याची पण copy पाठवा. त्यांना म्हणा तुम्ही रजिस्ट्रार किंवा व्हाईस चान्सलर थ्रू पाठवून द्या. त्याचे रिप्लाय आम्हाला पाठवून द्या. विषय संपला. तुम्हाला 10,000 पाहिजे ते देतो मी. मग याचे रिप्लाय दिलं ना त्यांनी ऑफिशियली फर्स्ट अपीलचे रिप्लाय दिलं ना तर मग असं झालं की वाईट काम झालं आपल्याकडून है ना. तर ही प्रायव्हेट आहे ना सर. हा, हे पण private आहे. यांनी मोनाडवालीने काय केलेले लपवलेले ते लोकांशी की आम्ही RTI मध्ये येतो. लपवलेले ते पण हमखास येतात ते. कारण की तुम्हाला मी ऑर्डर दाखवली ना इकडे. ही ऑर्डर आहे ना सगळी काय. अच्छा ही ऑर्डर आहे. मग इकडे पण दुसरं केस पण आहे अजून. त्यांनी उत्तर दिलेलं ते उत्तर पण आहे. हे बघा आय वॉन्ट टू नो वेदर हे पण मला पाठवून माय वर्कशीट इज जुनाईन और नॉट. नेम ऑफ कोर्स BCA. नेम ऑफ कॉलेज युनिव्हर्सिटी मोनाड युनिव्हर्सिटी. रजिस्ट्रेशन नंबर.
ओके. मग त्यांनी हा रिप्लाय दिलेला आहे, द क्वेरी डज नॉट पर्टेनिंग टू मॅनेज हॅन्स इन्फॉर्मेशन इज नॉट अवेलेबल. मोनाड युनिव्हर्सिटी. असं नाही की त्यांना RTI लागू होत आहे, लागू होतं पण ते लपवत आहेत, ते त्यांना हेडेक वाढवायचे नाही. हो. कारण ती मॅडम बोलली मला असं आहे सर, बाकी मग तिने नंतर परत विचारलं, नंतर मग हे जे सांगितलं DDचं हे नंतरची गोष्ट झाली. हो. आणि थोडं गुगल सर्च केलं ना तर मग मोनाडचे खूप लफडे आहेत. मग त्या नाही ते जे लफडे आहेत ना ते आधीचे झालेले आहेत. नाही, आता आताच्या पण कामामध्ये आता पण आहे, आता पण नाही. आहे. 2020चे पण आहे ना साहेब. नाही आहे, पण हे क्वचित आता आहे. आता कोणी कोणी काय करतं, तिथे ऍडमिशन पोहोचतच नाही आणि यांचे काही लफडे करून ठेवतात, आपल्याला काय कळणार आहे. हो. पण आता समजा मी आहे समजा, हो. मी जर युनिव्हर्सिटीमध्ये पोहोचू शकलो नाही आणि तुम्हाला काहीतरी देऊन टाकलं मी इकडचे इकडे, मग तर त्याला काय करू शकत नाही युनिव्हर्सिटी. काय करू शकत नाही. असं म्हणजे तो प्रॉब्लेम एनिवे, पण आपल्याला काय सर वादविवाद करायचे नाही नाही, आणि आपल्याला म्हणजे त्याच्यामध्ये पडायचे पण नाहीये. तर आपल्या याचा रिप्लाय आपली RTI किंवा फर्स्ट अपीलचे रिप्लायसाठीचे जर 10,000 चार्ज करत असतील ना ते पण चालेल आपल्याला. फक्त युनिव्हर्सिटीच्या एनव्हलपमध्ये युनिव्हर्सिटीच्या कॅम्पसमधून आम्हाला ते पोस्ट करा माझ्या ॲड्रेसवर आणि त्याच्यामध्ये व्यवस्थित, हो तसंच सांगितलं त्यांना. बस पोस्टल कोड, पिनकोड तोच पाहिजे आम्हाला. आणि तो आला आमच्या तर मग आमचे झालं का, मग काही हरकत नाही मला. जे पण बोलले त्याची आता ते सगळं टाईप करून मला व्यवस्थित पाठवतो. हो. की कसं आलं पाहिजे. हिंदीमध्ये टाईप करून पाठवतो तुम्हाला, देवनागरीमध्ये. इंग्लिशमध्ये करा, कसं बी करा. त्यांना समजलं ना म्हणजे मी तसं पाठवून द्या. ठीक आहे. म्हणजे कसं काही काही गोष्टी आता मी तुमच्याशी बोलले, पण आता भरपूर त्याच्याकडे कॅमेरे असतात, विसरून जातात ते. तुम्ही हे जे बोलले ना त्याच्याशी ते सगळं टाईप करून पाठवून द्या. हो. तसं त्यांना या प्रॉब्लेम आम्हाला पाहिजे, संपला विषय. ठीक आहे. म्हणजे त्यांना ती आयडिया येईल. आणि जर ते म्हणत असतील तर मग मी WES च्या थ्रू, त्यांना माहिती आहे WES काय आहे, कारण की त्यांनी फीस सांगितलं ना 20,000. 20,000 त्यांची फीस प्लस $230 त्यांची WES वाल्यांची फीस, म्हणजे ती मला 35-40 पर्यंत पडणार आहे जर मी WES करायला गेलो तर. तर हे याला रिप्लाय देतात, भले ते 10,000 लागत आहे ना, चालेल. याला रिप्लाय देते मग काय हरकत नाही, चालेल. मग मला फक्त सरळ रजिस्ट्रेशनच्या पुढच्या पाय उचलता येईल. जसं त्यांचं लेटर आलं मी रजिस्ट्रेशनच्या पुढच्या पाय उचलून घेणार. ठीक आहे. ठीक आहे. मी उद्या मला टाकून द्या तुम्ही कोणाच्या नावाने DD बनवायचे काही नाही, किंवा त्यांच्या जे वेबसाईटवर HDFCच्या बँक अकाउंट आहे त्याच्यावर करू पेमेंट ना. ते विचारून त्यांना मेसेज टाकतो, तुम्हाला उद्या रिप्लाय देतो. ते जर म्हणत असतील चेक म्हणतात, चेक डिपॉझिट करून देतो. आपल्याकडे प्रूफ राहील ना. ऑनलाईनचं त्यांना डिटेल द्या, ते द्या, त्यापेक्षा आहे ना DD बनवून टाका ना सर. हो. बेस्ट आहे ना, DD नंबर राहतो आपल्याकडे, सगळं प्रूफ राहतो. ठीक आहे ना. DD म्हणा, पोस्टल ऑर्डर म्हणा, ते जे म्हणा सगळं देऊ आपण. सोबत ये ना आपल्याला, ते करा ना, काय अडचण नाही. ठीक आहे. मला ते डिटेल देऊन द्या, कोणाच्या नावाने द्यायचे काय नाही, तुम्ही करून द्या, उद्या करून देतो मी तुम्हाला. बाकी काय झालं, त्रास काय आहे पायीचं आहे ना, मला ना 2-3 दिवस होतोय, पण आज जास्त होतोय. थोडं बसणं टाळा. उभाच होतो दिवसभर, आता बसलो मी. काहीतरी एक ट्यूब घेऊन घ्या, बाईकचा ट्यूब असतो ना टायरचा. घरी आहे ना, नाही माझ्याकडे घरी ती अशी मध्ये घ्या. कुशनपेक्षा पण मला तर ट्यूबने आराम पडला होता, कुशनपेक्षा पण. माझ्याकडे दोघं होते. माझ्याकडे मिसेसच्या भावाकडे आहे ते. ट्यूब मध्ये काय तुम्ही हवा कमी जास्त पण करू शकता. आज खूपच त्रास होता मला. आणि म्हणून तुम्हाला म्हटलं काय सांगू, बोललोय आपण पण हे काय म्हणते टाळत आहे मुद्दाम. नाही, मी 3 सकाळपासून 2 कॉल झाले, मग आता इकडे येऊन आपण घेतली होती, गर्दी होती त्यांच्याकडे एवढी ना, मोबाईल सायलेंट करून ठेवून दिला तुम्ही बाजूला. हो का. मग ते नंतर पाहिला, त्याला म्हटलं फोन. नाही, मला एक काम करा, तिखट पण बंद करा थोडं, तिखट चहा वगैरे आणि मसाला पण बंद करा. म्हणजे कॉन्स्टिपेशन व्हायला ना, कॉन्स्टिपेशन झालं ना त्रास होईल तुम्हाला. कॉन्स्टिपेशन व्हायला नको. नाही, आज तर आता खिचडी सारी खिचडी खिचडी फक्त बस. आणि आज सकाळी पण दूध शेवाळच खाल्ली. म्हणजे हेच नाही, तिखट नकच म्हटलं. मी ऑफिसलाच नव्हतो सकाळपासून, आत्ता आलो मी तुमच्या समोर. आता झाले बघितलं नाही. ऑफिसलाच नव्हतो. तुम्ही सांगितलं येतो, मी यांना फोन केला की तू पण इकडेच होतं अशोक स्तंभला, म्हटलं येऊन लागा इकडे भेटून घेऊ.
नाही मी मध्ये द्वारकाच्या ऑफिसला गेलो होतो 2-3 दिवसापूर्वी. त्यांना म्हटलं युवराज सर येत आहे म्हटलं 2 दिवसात. त्यांना बोलून जाईल. नाही विनाकारण माझ्याकडे टाइम नव्हता ना. आता टाइम एक्सपायरी येत होती म्हणून मी फर्स्ट अपीलमध्ये टाकले होते. हां. काय करायचं. काही प्रॉब्लेम नाही. आणि तुम्हाला जे काही रिन्युअलमध्ये किंवा जे काही द्यायचं ते लिहून पाठवून द्या मला. मी त्यांना सांगतो या पद्धतीने पाठवा. चालेल चालेल ठीक आहे. टेन्शन नाही. चालेल ठीक आहे मग. चालेल हां पाठवा. तुम्हाला मी DDचं पण पाठवतो डिटेल. हो, हो. कोणत्या नावाने. चालेल. हां तेच बा. फक्त एक विचारून देऊ का? चाबी गाड़ी पर है गेट पर। देखो ना उधर.